नमस्कार. आज मी चकली बनवून दाखवत आहे. 26 वर्ष मी चकली बनवत आहे. त्यामुळे माझ्या हातची चकली माझ्या घरी सर्वांना खूप आवडतात. जेव्हा मला चकल्या यायच्या नाही तेव्हा मी अक्षरशः डबे भरून चकल्या फेकून दिलेल्या आहेत. तर आता मी अशा प्रकारे चकल्या बनवते आणि त्या कधीही फेल जात नाही. तर इथे मी चकलीची भाजणी 5 ग्लास घेतली आहे. तुम्ही कुठचंही माप घेऊ शकता. जेवढी भाजणी तेवढंच पाणी घेतलं आहे आणि ते उकळत ठेवलं आहे. त्यात आता मी 2 आणि अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे, थोडासा ओवा, 1 चमचा तीळ, 3 छोटे चमचे मिरची पूड आणि 1 चमचा तेल घेतलं आहे. आता मी हे सगळं उकळत्या पाण्यात टाकत आहे. आता त्यात भाजणी घालून मिक्स करून घेऊया. आता गॅस बंद करून 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता हे सर्व मिश्रण परातीत ओतून घेऊया आणि ग्लासने चांगलं मळून घेऊया, कारण ते गरम आहे. आता थोडं थंड झालंय. आता हाताने मळून घेऊया. आता पिठाचे साच्या एवढे गोळे करून घेऊया आणि झाकून ठेवूया. झाकून ठेवल्यामुळे पीठ कोरडे पडत नाही. अशा प्रकारे गोळे छान मळून घ्यायचे. जेव्हा साच्यामध्ये गोळा घालतो तेव्हा पण प्रत्येक वेळी गोळा मळूनच घेतला पाहिजे. साच्याला तेल लावून घेऊया आणि चकली पाडूया. अशा प्रकारे मध्ये छोटा गोल ठेवून चकली पाडूया. आता चकली तळून घेऊया. तेल तापले की नाही ते गोळे टाकून पाहूया. आता गॅस मध्यम ठेवून चकली तळून घेऊया. चकली तळताना अशा प्रकारे काट्याने परतून घ्यावी, म्हणजे वाकडी होत नाही. चकली चांगली तळायला साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात. तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजावं आपली चकली मस्त कुरकुरीत भाजली गेली आहेत, नाहीतर ती नरम पडतात. अशा प्रकारे सर्व चकली तळून घेऊयात. जर तुम्हाला माझी चकलीची रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अशी पोकळ झाली पाहिजे.